विदर्भात उष्णतेचा कहर, गडचिरोली आणि गोंदियाला उष्णतेचा रेड अलर्ट, तर उष्माघातानं नागपुरात 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, संभाजीनगरमध्ये सीएनजी महाग. पुण्यात 2.5 रुपये, नाशिकमध्ये 1 रुपया 35 पैसे, तर संभाजीनगरमध्ये 2 रुपयांची वाढ. नीट पेपरफुटी प्रकरणातला आरोपी पी.व्ही. कुलकर्णीच्या बांधकामावर कुठल्याही क्षणी तोडक कारवाई. बीड नगरपालिकेनं 8 दिवसांचा दिलेला अल्टिमेटम संपला. अन्न, पाणी, मंडप, चपलेशिवाय रणरणत्या उन्हात 30 मे पासून आमरण उपोषण, जरांगेंचा निर्धार. तर जरांगेंच्या उपोषणावरून उत्तरवाली सराटीतील गावकऱ्यांची संमिश्र प्रतिक्रिया. सरकारचं शिष्टमंडळ उद्या जरांगेंची भेट घेणार. जरांगेंच्या 30 तारखेपासूनच्या उपोषणापूर्वी भेट घेऊन समजूत घालणार. तर मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचं दबावतंत्र, बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची भाजप नेत्यांसोबत खलबतं. बवियाच्या राजीव पाटलांना भाजपचा पाठिंबा, तर शिवसेनेकडून रवींद्र फाटकांच्या नावावर शिक्कामोर्तब. नसरापूर अत्याचार प्रकरणात 28 दिवसात आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चिती. न्यायालयाकडून आरोपी विरोधात पुरावे असल्याचं निरीक्षण. खटल्याची रोज इन कॅमेरा होणार सुनावणी. सोन्याचे दर 2,000 घटले, चांदीचे दर जैसे थेच. सोनं 1,53,000 चांदीचे दर 2,65,000 रुपयांवर कायम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.